हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक्साइटेड गोष्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर 2 इकॉनॉमिक्सची एक्सपेक्टेड आन्सर की ज्याची एक्झाम झाली होती 7 एप्रिल 2024ला. म्हणजे आत्ता आपली कालच्या रविवारी झालेली एक्झाम आहे आणि त्याचं एक्सपेक्टेड आन्सर की काय असेल अर्थशास्त्र या विषयाची पेपर 2ची स्पेसिफिकली आपण बघणार आहोत. सो मी फक्त त्याचे करेक्टेड आन्सर जे असतील ते तुम्हाला मार्क करून सांगणार आहे. जस्ट डिटेल एक्सप्लेनेशन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतर एकदा प्लॅन करून करूया. बट जस्ट मी व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर फॉर द पर्टिक्युलर क्वेश्चन आय विल टेल यू. दॅट इज ओनली द एक्सपेक्टेड आन्सर की. ठीक आहे, ज्याच्यामध्ये डिटेल्स जे असणार आहेत ते आपल्याला नंतर जेव्हा युनिव्हर्सिटीची एक्सपेक्टेड आन्सर की येईल त्यावेळेस समजेल. ओके, सो लेट स्टार्ट. बी सेट होता इकॉनॉमिक्ससाठी जो माझ्याकडे पेपर मिळालेला आहे तो बी सेट आहे. सो यामध्ये बघा आता फर्स्ट आहे हू अमंग द फॉलोइंग ॲडव्होकेटेड द ॲक्टिव्ह फिजिकल पॉलिसी टू रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट. खालीलपैकी कोणी बेरोजगारी कमी करण्याच्या सक्रिय राजकोषीय धोरणाचा पुरस्कार केला आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी केन्सियन किंवा केन्सवादी यांनी या राजकोषीय धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. दुसरा क्वेश्चन आहे थेअरी ऑफ मनी सप्लाय मेक्स मनी सप्लाय अ फंक्शन ऑफ. पैशाच्या पुरवठ्याच्या एच सिद्धांतामध्ये पैशाचा पुरवठा हे डॅश डॅशचे फलन आहे. तर कोणत्या कोणत्या गोष्टींचं ते फलन आहे हे दिलेले ऑप्शन्स आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला कोड निवडायचं होतं की कोणते कोणते ऑप्शन्स त्याच्यामध्ये असणार आहेत. तर याच्यामध्ये 1, 4, 5 आणि 6 म्हणजे ऑप्शन डी इथे काय असणार आहे, करेक्ट असणार आहे इथे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. Okay, so question number 3, according to the Okun's law, 1 extra point of unemployment cost percentage of GDP. ओकुनचा नियम असे प्रतिपादन करतो की एक अतिरिक्त बेरोजगारीचा बिंदू हा डॅश डॅश स्थूल देशांतर्गत GDP खर्च करतो. तर किती पर्सेंट? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 2%. किती? 2% स्थूल देशांतर्गत उत्पन्न खर्च करतो. त्याच्यानंतर खाली मॅच द फॉलोइंग आहे चौथा प्रश्न. तर यामध्ये दिलेला आहे तुम्हाला इकडे की रेट दिलेले आहेत, पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या खाली त्याचे विशेषण किंवा डिस्क्रिप्शन दिलेले की त्याचं काय कारण असू शकतं किंवा काय असतात. तर इन्क्रीज इन बँक रेट, क्वेश्चन नंबर 4 राईट. सो याच्यामध्ये इन्क्रीजिंग बँक रेट कशासाठी इथे ठरतो आपल्याला, तर याच्यामध्ये हा इन्क्रीज द कॉस्ट क्रेडिट वाढवतो. त्याच्यानंतर बी आहे परचेस ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ सेंट्रल बँक. तर हे जो आहे तो आपल्याला काय करतो, इन्क्रीज इन अवेलेबिलिटी ऑफ मनी सप्लाय. ठीक आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज परचेस केल्यानंतर मनी सप्लाय अवेलेबल होतो. रिडक्शन इन SSR, रोख राखीव गुणवत्ता कपात जर झाली तर काय होणार आहे आपल्याला, क्रेडिट क्रिएशनसाठी हेल्प होणार आहे. आणि SLR काय असणार आहे आपलं, डी वैधानिक रोखता प्रमाणामुळे काय मिळणार आहे आपल्याला, तर इट कॅन बी यूज फॉर क्वांटिटेटिव्ह मेजर म्हणून. ठीक आहे, तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. देन नेक्स्ट इकडे आहे 5 नंबरचा प्रिन्सिपल ऑफ सप्लाय साईड इकॉनॉमिक फोकसेस ऑन. पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राची तत्वे कशावरती फोकस करतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए शिफ्टिंग AS कर्व टू द राईट. ॲग्रिगेट सप्लाय कर्व हा राईटला सरकतो. त्याच्यानंतर 6वा आहे द बाउमोल्स थेअरी ऑफ ट्रान्झॅक्शन डिमांड फॉर मनी इज डेफिनेटली अन इम्प्रूव्हमेंट ओव्हर द केन्सियन थेअरी विच इज स्टेट दॅट. बाउमोलचा पैशाचा व्यवहार हेतूचा मागचा सिद्धांत हा निश्चित करणारा केन्सचा सिद्धांतवारी सुधारणा आहे. ओके, इथे थोडंसं क्वेश्चन व्यवस्थित हे नाही आहे. जे ते केन्सचा सिद्धांत प्रतिपादन करतो की करेक्ट आन्सर आहे पैशाचा व्यवहार हेतूसाठी मागणी ही कशी असते, अलौकिक असते. व्याज अलौकिक असतं. द ट्रान्झॅक्शन ऑफ डिमांड फॉर द मनी इज इंटरेस्ट इलास्टिक. देन क्वेश्चन नंबर 7 दॅट इज एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी डॅश डॅश इन्कम लेवल विथ डॅश डॅश इन द इक्विलिब्रियम रेट ऑफ इंटरेस्ट. तर एक्सपान्शनरी म्हणजे विस्तारित मौद्रिक धोरणामुळे उत्पन्न पातळी वाढते. विस्तारित मुद्रित धोरण म्हटलेलं आपल्याला राईट. त्याच्यामुळे उत्पादन पातळी कशी होते आपली, वाढते आणि समतोल व्याजदर हा कमी होतो. ओके, सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. देन नेक्स्ट आहे 8 नंबरचा क्वेश्चन. ॲज पर आउटपुट मेथड ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम व्हॅल्यू ऑफ आउटपुट प्रोड्यूस बाय द ईच फर्म इक्वल्स टू टोटल सेल्स प्लस चेंज इन इन्व्हेंटरीज. ओके, ऑप्शन सी एकूण विक्री वस्तू साठ्यातील बदला इतके असते. त्याच्यानंतर
क्वेश्चन नंबर 9 दॅट इज हा एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला आणि तो फॉर्म्युला कशाचा आहे विचारलेला आहे. तर हा फॉर्म्युला आहे तुमचा लास्ट प्राइस इंडेक्स. ठीक आहे, 500 लास्ट याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण करेक्ट आन्सर आहे लास्ट प्राइस इंडेक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे. वेट, okay, a balanced combination of safe and risky assets रिलेटेड टू सुरक्षित आणि जोखमीच्या मालमत्तेचे संतुलन संयोजन ही संकल्पना डॅश डॅशशी निगडीत आहे. सो कशाशी निगडीत आहे ही, तर टॉबिन्स पोर्टफोलिओ अप्रोच टू द डिमांड फॉर मनी. ठीक आहे, टॉबिनचा पैशाच्या मागणीचा रोखा संग्रह दृष्टिकोन याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर इफ कन्झम्पशन फंक्शन इज गिवन बाय सी इज इक्वल टू 200 प्लस 0.75y देन द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लायर विल बी 4. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर मिळेल 4. ठीक आहे, डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत, बट आता सध्या मी डायरेक्ट आन्सर सांगते. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12, इफ ऑल द एलिमेंट्स इन सेट ए सेट एक्स आर इन सेट वाय बट ऑल द एलिमेंट्स ऑफ वाय आर नॉट इन एक्स देन एक्स इज. हा तुमचा सबसेट किंवा सेट्स या चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये हा सेट कसा आहे जो तुम्हाला 10th मध्ये पण झालेला आहे, इझी चॅप्टर आहे. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे प्रॉपर सबसेट आहे. एक्स हा काय आहे, प्रॉपर सबसेट आहे. त्याच्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स फाइंड द मॅथमॅटिकल फॉर्म फ्रॉम इट्स इनवर्स फंक्शन्स. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स. फंक्शन ऑफ एक्सच सांगितलं ना आपल्याला, सो इनवर्स फंक्शन सॉरी. त्याच्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, सपोज द फंक्शन यू वॉन्ट टू मॅक्झिमाइज इज गिवन ॲज पाय इन ब्रॅकेट क्यू इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर मायनस 90q प्लस 300 ऑप्टेन क्यू. आता क्यूची व्हॅल्यू इथे तुम्हाला काढायची आहे कॅल्क्युलेशननुसार, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 90. ठीक आहे, त्याच्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन आहे, सपोज डिमांड फॉर द ऑरेंजेस इज गिवन बाय द फंक्शन क्यू इज इक्वल टू 9 मायनस 1/2p फाइंड द डिफरन्शियल कोएफिशिएंट क्यू. ठीक आहे, क्यू पी. सो याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते कॅल्क्युलेशन केल्यावर मिळेल ते आहे -1/2. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन आहे, मॅट्रिक्स होतं. तर मॅट्रिक्समध्ये तुम्हाला इन्व्हर्स कोणतं मॅट्रिक्स सांगितलं, सपोज ए इज इक्वल टू द मल्टिप्लाय द आयडेंटिटी मॅट्रिक. आयडेंटिटी मॅट्रिकनुसार जर ह्याचं कॅल्क्युलेशन्स केलं तर कसं असतं याचं आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 देन 0 0 1 या पद्धतीचं मॅट्रिक्स असतं. त्याला जर मल्टिप्लाय केलं ह्याला तर हे काय येणार आहे, सेमच आन्सर येणार आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन्स नव्हते तुम्हाला, आयडेंटिटी मॅट्रिक्सनुसार त्याचं सेम आन्सर येतं म्हणजे या मॅट्रिक्ससाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टेस्ट ऑफ ॲडिक्वेसी ऑफ इंडेक्स नंबर. खालीलपैकी कोणती निर्देशकाच्या पर्याप्ततेची चाचणी नाही. तर टाइम रिव्हर्सल टेस्ट, फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट आणि सर्क्युलर टेस्ट ह्या सगळ्या इंडेक्स नंबरच्या टेस्ट आहेत. फक्त बाउले टेस्ट जी आहे ती याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे डी आन्सर इथे करेक्ट आहे. The next question is 18 number, which of the following is true in case of geometric mean. geometric mean च्या बाबतीत खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, तो ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट अँड दिस इज एक्सपेक्टेड आन्सर की डोंट म्हणजे तुम्ही 80-90% याच्यावर रिलाय राहू शकता, 10% त्याच्यातले काही क्वेश्चन्स चेंज होऊ शकतात. ठीक आहे, 19 नंबरचा क्वेश्चन आहे, द इम्पेरिकल रिलेशनशिप बिटवीन मीन मेडियन अँड मोड कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. जो मोडचा फॉर्म्युला आहे या म्हणजे ऑप्शन ए याचं करेक्ट आहे, मोड इज इक्वल टू 3 मेडियन मायनस 2 मीन. यानुसार यांचं काय होतं, रिलेशन हे झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ 3 डायस आर थ्रोन वन्स, 3 डायस एकदाच फेकले तर तिथे मिळणारे परिपूर्ण परिणाम किती असतील. ठीक आहे, नंबर ऑफ केसेस किती असतील, तर टोटल 216 म्हणजे सी आन्सर आहे. 216 तिथे तुम्हाला आन्सर्स मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन पॅरामेट्रिक सॅम्पलिंग. तो इथं थोडंसं इंग्लिशमध्ये बघा पॅरामेट्रिक आलेली, तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणायला पाहिजे होतं. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगबद्दल तुम्ही तुमच्या फर्स्ट पेपरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर नॉन प्रोबॅबिलिटीचा टाईप नाही असं विचारलं आहे. तर जजमेंटल, कन्व्हिनियन्स अँड कोटा सॅम्पलिंग हे सगळे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे टाईप आहेत.
फक्त स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग याच्यामध्ये टाईप नाही आहे, ठीक आहे, नॉन प्रोबॅबिलिटीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज टू टेस्ट द स्टेशनरिटी. स्थिरतेची चाचणी घेण्यासाठी कोणाचा वापर केला जात नाही. तर डकी फुलर टेस्ट, ऑटो कोरिलेशन फंक्शन, अँगल ग्रँजर टेस्ट अँड फिलिप्स पेरन टेस्ट. यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ठीक आहे, अँगल ग्रँजर टेस्ट, ठीक आहे. ओके, देन 23 नंबरचा क्वेश्चन. फॉर विच ऑफ द फॉलोइंग द 2SLS मेथड इज मोस्ट अप्रोप्रिएट मेथड फॉर एस्टिमेशन. सो याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, त्यामुळे मी याचं आन्सर जे आहे ते सध्या तुम्हाला नाही सांगत आहे. त्याचं कन्फर्मेशन आलं की मी तुम्हाला मेन्शन करेल कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी 23चा आन्सर तिथे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. 24 क्वेश्चन नंबर आहे. विच ऑफ द फॉर्म्युला is used for testing significance of the sample correlation coefficient. So ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, हा फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी यूज करण्यासाठी सॅम्पल कोरिलेशन कोएफिशिएंटसाठी. द नेक्स्ट 25 नंबरचा क्वेश्चन. इफ y is dependent and x2 and x3 are the independent variables, then R12.3 measures the following. काय मोजेल R12.3. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ते पार्शियल कोरिलेशन बिटवीन y and x3, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 26. अकॉर्डिंग टू द रोनाल्ड कोच वाय डू फर्म्स एक्झिस्ट. रोनाल्ड कोच यांच्यामध्ये उद्योग संस्था का अस्तित्वात असतात. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. दे एक्झिस्ट टू इकॉनॉमाइज द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. त्या व्यवहार खर्च किमान करण्यासाठी अस्तित्वात असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27 नंबरचा. वाय द प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व कॉन्केव. पॉसिबिलिटी कर्व जो आहे तो कॉन्केव का असतो. तर रिसोर्सेस आर नॉट कम्प्लिटली अडॅप्टेड टू अल्टरनेटिव्ह युजेस बिकॉज ऑफ द स्पेसिफिसिटी ऑफ द रिसोर्सेस. संसाधनाच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे संसाधने पर्यायी वापरामुळे पूर्णपणे जुळून घेण्यायोग्य नसतात त्यामुळे, ठीक आहे. देन पुढचा प्रश्न आहे 28 नंबरचा 28 नंबरचा. वाय डज द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ वन गुड टू अनदर डिमिनिश. एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूचे असलेला सीमांत पर्याय तर का घटतो. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन पर्याय तर दराबद्दल विचारलेलं आहे, तर विचारामध्ये करेक्ट आन्सर आहे. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे आपलं ए, ओनली 3. द इन्कम ऑफ द कन्झ्युमर इज फिक्स्ड, ठीक आहे. देन नेक्स्ट 29 नंबरचा क्वेश्चन आहे. इन केस ऑफ गिवन गुड्स द निगेटिव्ह इन्कम इफेक्ट दिस डॅश सबस्टिट्यूशन्स इफेक्ट्स. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ग्रेटर दॅन, ठीक आहे. सबस्टिट्यूशन इज ग्रेटर दॅन. द नेक्स्ट इज, लेट मी चेक, येस. द नेक्स्ट 30 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ one person can be made better off without making any person's worse off, it is called as पॅरेटो इम्प्रूव्हमेंट. पॅरेटो इफिशियन्सी कशाला म्हणतो आपण की ज्यामध्ये बेटर ऑफ वर्स ऑफ होतात. इम्प्रूव्हमेंटमध्ये कोणाचंही वर्स ऑफ न होता बेटर ऑफ होतोय, तर ते पॅरेटो इम्प्रूव्हमेंट आहे. त्याच्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक कॉस्ट. इकॉनॉमिक कॉस्ट म्हणजे काय, आर्थिक खर्च म्हणजे काय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट प्लस अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ सेल फोन फॅक्टर्स. त्याच्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अबाउट द काल्डर हिक्स क्रायटेरियन. काल्डर हिक्स क्रायटेरियन बद्दल कोणते स्टेटमेंट्स खरे आहेत. तर याचा आन्सर सी आहे, बोथ 1 and 2 आर ट्रू, ठीक आहे. द नेक्स्ट 33 नंबरचा क्वेश्चन. अज्युम दॅट देर आर 2 फर्म्स इन द इंडस्ट्री. फर्म 1 हॅज टू have to choose among the 5 strategies and firm 2 can react by adopting any one of the 6 strategies. Similarly, both firms have counter strategies. Thus, find how many total payoff will be available for the both firms. समजा दोन उद्योगात, इथे मराठीमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, मी फक्त तो क्वेश्चन रीड करून त्याचं करेक्ट आन्सर काय असेल ते सांगेल. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ठीक आहे. द नेक्स्ट 34 नंबरचा क्वेश्चन. इन व्हॉट सिच्युएशन प्रॉफिट मॅक्झिमाइज. कोणत्या परिस्थितीत नफा अधिकतम होतो. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, वेन द डिफरन्स बिटवीन टोटल रेव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट इज हायेस्ट. ओके, ओके, सो ते करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज शोन बाय द ग्रँड युटिलिटी पॉसिबिलिटी फ्रंटियर.
Select the correct code, and the correct answer is option B, first and second only. Then 36 numberचा question, what is the reason to use stock peeling policy by entrepreneur? उद्योजकांद्वारे साठा करण्याचे धोरण वापरण्याचे काय कारण आहे? सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन फर्स्ट, टू डिक्रीज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. द नेक्स्ट 37 numberचा question, refers to the action taken by central bank of the country to cancel the impact of its foreign exchange market intervention on money supply. देशाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या परकीय चलन बाजारात हस्तक्षेपाचा मुद्दा पुरवठ्यावरील प्रभाव रद्द करण्यासाठी केलेल्या कारवाईला काय म्हणतात? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, स्टरलायझेशन, प्रभावलोपन. त्याच्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, द बास्केट्स ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन द GDP डिफ्लेटर includes option A, only domestically produced goods. Then 39 नंबरचा क्वेश्चन, फॉर नॅरो मेजर्स ऑफ मनी विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर करेक्ट? तो 39 नंबरचा क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कॅश रिझर्व्स ऑन हँड्स विथ ऑल बँक्स. ठीक आहे. देन 40 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डिस्टिंग्विशेस अ बँक फ्रॉम अ नॉन बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स? बँक आणि बँकेतर वित्तीय संस्था यामध्ये वेगळेपणा काय आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ॲक्सेप्टिंग द टाइम डिपॉझिट ॲज अ कर्टसी, सौजन्य म्हणून वेळेच्या ठेवी स्वीकारणे किंवा चालू ठेवी स्वीकारणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 41, डॅश डॅश आर फायनान्शियल इंटरमिडिएटरीज दॅट पूल रिसोर्सेस ऑफ मेनी स्मॉल इन्व्हेस्टर बाय सेलिंग देम शेअर अँड युझिंग द प्रोसेड बाय सिक्युरिटीज. तर 41 नंबरचा क्वेश्चन आहे, आणि डॅश डॅश हे आर्थिक मध्यस्थ आहेत जे अनेक लहान गुंतवणूकदारांचे शेअर विकून आणि सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी मिळालेल्या रकमेचा वापर करून एकत्रित संसाधने करतात. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी, म्युच्युअल फंड्स त्यांना म्हणतात. त्यानंतर 42 आहे, विच ऑफ द स्टेटमेंट्स गिव्स अन ॲक्युरेट पिक्चर ऑफ द इफेक्ट ऑफ द इन्क्रीज इन द रेपो रेट? कोणते विधान रेपो दराच्या वाढीच्या परिणामांचे अचूक चित्र देतं? म्हणजे रेपो रेट वाढला तर काय दिसेल तुम्हाला? तर देशातील पुरवठा कमी दिसेल. द सप्लाय मनी सप्लाय इन द कंट्री विल डिक्रीज. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन 43 नंबरचा, कॅपिटल मार्केट डील्स इन लेंडिंग अँड बोरोविंग ऑफ बोथ द मीडियम टर्म्स अँड क्रेडिट लॉंग टर्म्स. ओके. 44 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिसेस इज नॉट प्रोव्हाइडेड बाय द कॅपिटल मार्केट? कॅपिटल मार्केटबद्दल कॅपिटल मार्केट कोणत्या सुविधा पुरवत नाही? तर कॅपिटल टॅक्स कॅल्क्युलेशन अँड okay, maybe first ओके. कॅपिटल मार्केट तुम्हाला कॅपिटल टॅक्स कॅल्क्युलेशन्स अँड कन्सल्टन्सी बेस्ड ऑन दॅट करू शकते काही वेळेला, त्यामुळे ए ऑप्शन इथे करेक्ट करू शकतो आपण. अँड देन 45 नंबरचा क्वेश्चन आहे, फर्स्ट स्टेप इन द फील्ड ऑफ म्युच्युअल फंड इंडस्ट्री हॅपन विथ द सेटअप ऑफ UTI by the government of India and the Reserve Bank. ठीक आहे. 45 नंबर क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर 46, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द सप्लाय ऑफ मनी मेजर्स? पैशाच्या पुरवठ्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? त्याचं करेक्ट आन्सर आहे डिपॉझिट टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲडिशन टू द अबो. ठीक आहे. त्याच्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन आहे, कवर्ड इंटरेस्ट पॅरिटी थेरम टेक्स डॅश डॅश इन टू अकाउंट? तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन फर्स्ट, स्पॉट अँड फॉरवर्ड रेट प्लस इंटरेस्ट इन द टू कंट्रीज. द नेक्स्ट आहे 48 नंबरचा क्वेश्चन, इन इंडिया अडॉप्टेड LERMS in 1992 and in 1993 dual exchange rate system was replaced by the unified floating exchange rate in India. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट, सेकंड इज इनकरेक्ट. Then 49 नंबरचा क्वेश्चन आहे, devaluation of domestic currency will help to eliminate the trade deficit if goods are dash dash in nature. तर less elastic in nature. 50 नंबरचा क्वेश्चन, British Banker Association comes with the bench rates for all different securities of different maturities. It is commonly known as
बी लंडन इंटरबँक ऑफर्ड रेट. ठीक आहे. Which of the following is not included in the current account of the balance of payment? 51 number. The correct answer is option D, bankers overseas deposit. 52 number question, different price of any homogeneous commodity in two different markets leads to dumping. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 53. ऑफ अ कर्व इनकॉर्पोरेट्स एलिमेंट्स ऑफ बोथ डिमांड अँड सप्लाय अँड ऑफ अ कर्व of a nation can be derived from nation's production frontier, its indifference maps and various hypothetical relatives commodity price at which trade could place. 53 number question, and the correct is first is false and second is true. The next match the following. खालच्या जोड्या लावायच्या आहेत आणि ट्रेडच्या बाबतीतले काही टर्म्स दिलेले आहेत ते कुणी दिलेत किंवा त्याच्याबद्दल काय दिलेलं आहे सांगितलेलं आहे. 54 नंबरचा क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी. Sorry. Then again next 55 numberचा question. International economic theory examines both A and B. म्हणजे डी ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे की reasons for the trade specific policy and trade restriction and basis for the gains of the trade. त्याच्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन आहे the Otsky. ठीक आहे. A nation's production possibility frontier is also its consumption frontier. ठीक आहे. उपभोग सीमा त्याला म्हणतात. 57 नंबरचा क्वेश्चन आहे कन्वर्टिंग युअर लोकल फायनान्शियल असेट्स इंटू फॉरेन फायनान्शियल असेट्स अँड वाइस वर्सा ॲट द मार्केट डिटर्मिनेशन एक्सचेंज रेट. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, कॅपिटल अकाउंट कन्वर्टिबिलिटी यू कॅन से इट. द नेक्स्ट क्वेश्चन 58 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग आर द लिमिटेशन्स ऑफ द हेड काउंट इंडेक्स ऑफ मेजरमेंट ऑफ पॉवर्टी. पुढीलपैकी कोणती विधाने शरणागती निर्देशकांच्या मर्यादा सुचवतात. ज्याच्यामध्ये 2-3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत की हा निर्देशकांक दारिद्र्याची तीव्रता दर्शवत नाही, हा निर्देशांक गरीब लोक किती गरीब आहेत त्याचे मोजमाप करत नाही, हा निर्देशांक व्यक्तीपेक्षा कुटुंब एकक मानून दारिद्र्याचे मोजमाप करते. ठीक आहे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, ओनली फर्स्ट. ठीक आहे. Then 59. If the production function exhibits decreasing return to scale in the steady state and increase in the rate of population, would be no growth in total output or no output per worker. एकूण उत्पादन दरडोई श्रमिक उत्पादनातील वाढीचा अभाव दिसून येईल. त्याच्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज करेक्ट वेन वी ओनली अकम्प्लिश 2 out of 3 pillars of the sustainable development? The correct answer is option C, social and economic sustainability. Social plus economic sustainability is equal to equitable. Then 61 number. Which of the following theories are associated with the dependency theory? And the correct answer for this question is option C, only 1, 2 and 4. ठीक है. 1, 2 and 4. The next is the output elasticity of labor is. समानाची उत्पादन लवचिकता म्हणजे काय आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, द मेजर ऑफ पर्सेंटेज चेंज इन आउटपुट अँड दॅट कॅन रिझल्ट वेन द क्वांटिटी ऑफ लेबर इज चेंजिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर 63 नंबरचा क्वेश्चन. इफ द इन्व्हेस्टमेंट रेट ऑफ इकॉनॉमी इज 24, द कॅपिटल आउटपुट रेशियो इज 4 अँड द ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन इज 1.5, व्हॉट विल बी द ग्रोथ रेट फॉर पर कॅपिटा इन्कम. तर इथे 63चं फर्स्ट आन्सर असेल 4.4 और 4.5 ऑप्शन ए. ठीक आहे. The next 64 नंबरचा क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू द ॲडम स्मिथ देर इज अ म्युच्युअल डिपेंडन्स बिटवीन ऑप्शन ए डिव्हिजन ऑफ लेबर अँड एक्सटेंट साइज ऑफ मार्केट. देन 65 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज पाल्मा रेशियो? द पाल्मा रेशियो द शेअर ऑफ रिचेस्ट 10% पॉप्युलेशन इन GNI, शेअर्स ऑफ पोरेस्ट 40% पॉप्युलेशन इन GNI, ग्रॉस नॅशनल इन्कम. ठीक आहे. नेक्स्ट 66 नंबरचा क्वेश्चन. इन केस ऑफ शुम्पीटर मॉडेल ऑफ द इकॉनॉमिक ग्रोथ विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? शुम्पीटरच्या वृद्धी प्रतिमानुसार पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अल्टिमेटली रिचेस स्टेशनरी स्टेट. ही भांडवलशाही अर्थव्यवस्था अंतिमतः स्थिरावता स्थितिशील अवस्था गाठते. ठीक आहे. Then 67. According to the Harrod, a technical change in neutral if कधी होऊ शकतो? हेरोड यांच्या मते जर डॅश डॅश तांत्रिक बदल असेल तर तटस्थ असतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, भांडवलाचे सीमांत उत्पादन श्रमांत सीमांत उत्पादन इज इक्वल टू वेतन दर व्याजदर गुणोत्तर. ठीक आहे.
त्याच्यानंतर 68 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग बँक्स वर मर्ज विथ द बँक ऑफ बरोदा इन 2019. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सेकंड अँड फोर, दॅट इज देना बँक अँड विजया बँक. नेक्स्ट, किसान क्रेडिट कार्ड स्कीम वॉज इंट्रोड्यूस बाय नाबार्ड, ऑप्शन ए. 70 नंबरचा क्वेश्चन आहे, which article in the constitution India deals with the annual financial statement, that is B, article 112. which of the following are the main objective of agriculture census in India. खालीलपैकी भारत कृषी गणनेचे मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, तिन्ही, की कृषी क्षेत्राची रचना वैशिष्ट्यांचं वर्णन करणं, गाव स्तरावर बेंचमार्क माहिती प्रदान करणं आणि कार्यात्मक धारण क्षेत्राचे सांख्यिकीय चौकट टाकणं. सर तिन्ही ऑप्शन्स. त्याच्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, टू प्रोव्हाइड फायनान्शियल प्रोटेक्शन टू द पुअर अँड वल्नरेबल फॅमिलीज फॉर देअर हेल्थ एक्सपेंडिचर. 73 नंबरचा क्वेश्चन, इंडियाज फर्स्ट नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन इज सिच्युएटेड इन आंध्र प्रदेश. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके. देन नेक्स्ट, द स्क्वेअर रूट रूल इज, स्क्वेअर रूट रूलनुसार वर्गमूळ नियम जो आहे 74, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 2by/r. त्याच्यानंतर ई नाम स्कीम वॉज स्टार्टेड इन विच इयर. ई नाम स्कीम जी आहे ती कोणत्या वर्षामध्ये चालू झाली, तर 2016 मध्ये. ठीक आहे. इंडियाज इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स स्कोर इन द इयर 2023, की इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स जो आहे त्याचा स्कोर 2023 मध्ये किती आहे असं विचारलेलं आहे, आणि त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी, 52.9. ठीक आहे. त्याच्यानंतर 77 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. फॉल्स विचारलेलं आहे, जे नरेगा किंवा MG नरेगाशी रिलेटेड आहे आणि त्यात ते चूक आहे. तर हे बाकी सगळं बरोबर आहे, फक्त ऑप्शन डी याच्यात चूक आहे, की ते अनस्किल्ड मॅन्युअल वर्क इज इन्व्हॉल्व्ड, इज डज नॉट प्रोव्हाइड वेज एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे, पण तसं काही नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 78 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, MPI इज इक्वल टू H/A. ठीक आहे. 79 नंबरचा क्वेश्चन आहे, इंडियाज मार्केट कॅपिटलायझेशन इन द इयर 2023 वॉज. आता याबद्दल पण थोडासा कन्फ्युजन आहे 79चा, बट स्टील वी कॅन कन्सिडर हाफ ऑफ द GDP ऑफ इंडिया. देन 80 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. इंडिया हॅड द लार्जेस्ट नेटवर्क इन द सी. सॉरी, याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी. ठीक आहे. सेकंड लार्जेस्ट रोड नेटवर्क इन द वर्ल्ड 2022 मध्ये. ओके. त्याच्यानंतर 81, ॲज पर द पोल्युशन हेवन हायपोथेसिस, मल्टीनॅशनल कंपनीज दॅट चूज फिजिकली इन्व्हेस्ट इन फॉरेन कंट्रीज लेट्स टू रिलोकेट टू द कंट्रीज विथ लोअर अवेलेबिलिटी ऑफ लेबर. ठीक आहे, मजुरांची कमी उपलब्ध असेल त्या ठिकाणी. देन 82, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स इन्व्हॉल्व्स क्वेश्चन ऑफ. पर्यावरणीय अर्थशास्त्रात कोणत्या प्रश्नांचा समावेश असतो. तर याच्यामध्ये 82 नंबर्स करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोथ द अबोव. ठीक आहे. $83 नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश मेथड पुट्स डायरेक्ट क्वेश्चन्स टू इंडिव्हिज्युअल्स टू डिटरमाइन हाऊ मच दे माइट विलिंग टू पे फॉर एन्व्हायरमेंट रिसोर्सेस. डॅश डॅश पद्धत व्यक्तींना थेट प्रश्न विचारते की पर्यावरणीय संसाधनासाठी किती पैसे देण्यास इच्छुक आहात, तर त्याला काय म्हणतात. करेक्ट आन्सर आहे ए, कॉन्टिजेंट व्हॅल्युएशन मेथड. त्याच्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ डज द गव्हर्नमेंट इंटरवेंटिंग द सप्लाय अँड डिमांड ऑफ डिमेरिट गुड. दोष वस्तूंच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये सरकार कशा प्रकारे हस्तक्षेप करतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बाय अप्लाइंग द सेल्स टॅक्स ऑन द गुड्स, वस्तूंवरती कर आकारून. त्याच्यानंतर 85 नंबरचा क्वेश्चन आहे, as a part of national climate change policy, Indian government is planning to raise the installed capacity of renewable energy by the year 2030. तर टोटल 500 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचं गव्हर्नमेंटचं हे टार्गेट आहे, आणि त्याच्यासाठी त्यांना 280 गिगावॅट सोलारसाठी आणि 140 गिगावॅट हे विंड एनर्जीसाठी लागणार आहेत इन्स्टॉलेशन. बट याच्यामध्ये टोटल जे आन्सर यायला पाहिजे की 420, ते याच्यामध्ये दिसत नाही आहे. सो मे बी हा जर क्वेश्चन रॉंग असेल त्याचा तुम्हाला मार्क्स मिळेल. ठीक आहे.
त्याच्यानंतर 86 नंबरचा क्वेश्चन, सिग्निफिकंट फॅक्टर पॉइंटिंग फॉर द डेमोग्राफिक डिव्हिडंड इज, डेमोग्राफिक डिव्हिडंडसाठी सूचित करणारा महत्त्वाचा घटक कोणता आहे? तो याचा करेक्ट आन्सर ऑप्शन आहे लो डिपेंडन्सी रेशियो. 87 नंबरचा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्पेसिफिक स्टेज ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन असोसिएटेड विथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 2012. सो 87 2012 नुसार करेक्ट आन्सर 87चं सी 231. ठीक आहे, 231 हा त्याचा काय होता, क्रम होता. ठीक आहे, संक्रमणाचा. 88 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मिशन अंडर NAPCC. ठीक आहे, जो रिलेटेड आहे एन्व्हायरमेंटशी, तर त्याच्यामध्ये कोणतं मिशन नाही असं विचारलेलं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नॅशनल मिशन ऑन एअर. बाकीचे मिशन्स NAPCC मध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 89 नंबरचा, ओनली डॅश डॅश स्टेट्स सेक्स रेशिओ वॉज फेवरेबल इन 2011. देर वेर 1084 फिमेल्स पर 1000 मेल्स. ठीक आहे, आता हा परत प्रश्न विचारलेला, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी, केरळा. ठीक आहे, बरेच असे क्वेश्चन काय होत असतात, रिपीट होत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅरिस टोडारो मॉडेल डिस्क्राइब्स द इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑप्शन डी एम्प्लॉयमेंट अँड मायग्रेशन. ठीक आहे, बेरोजगारी आणि स्थलांतर याच्याशी प्रतिमानातील संबंधाचे वर्णन करतो. त्याच्यानंतर 91 नंबरचा क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला मॅच द पेअर टाकायचे आहे. क्वेश्चन नंबर 91, तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी. ओके, तुम्ही एकदा बघून घ्या, करेक्ट क्लब तुमचा हे लागेल तिथे. ठीक आहे, त्याच्यानंतर 92ला पण मॅच द फॉलोइंग आहे, इक्वल ॲब्सोल्यूट सॅक्रिफाईस, इक्वल प्रपोर्शनल सॅक्रिफाईस, इक्वल मार्जिनल सॅक्रिफाईस, आणि त्याच्यासाठीचे फॉर्म्युले तुम्हाला विचारलेले आहेत. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑप्शन डी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 93, अकॉर्डिंग टू द रिकमेंडेशन ऑफ द 15th फायनान्स कमिशन, various criteria and their weightages are suggested for horizontal devaluation among states. What match the following criteria and weightages accordingly. weightage किती होतं त्या पर्टिक्युलर क्रायटेरियासाठी ते सांगायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे क्वेश्चन नंबर 93चा ऑप्शन बी. ठीक आहे, त्याच्यानुसार मॅच ह्या फॉलोइंग जोड्या मॅच केलेल्या आहेत, एकदा बघा. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द बजेट एस्टिमेट्स ऑफ द युनियन बजेट 2023-24, द फिजिकल डिफिसिट फॉर द फायनान्शियल इयर 2023-24 इज एस्टिमेटेड टू बी डॅश डॅश ऑफ द GDP. किती GDPच्या किती पर्सेंट असलं पाहिजे हे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 5.9. ठीक आहे, 94चं. देन अकॉर्डिंग टू द वाइजमॅन पिकॉक हायपोथेसिस, व्हॉट इज द डिप्लेसमेंट इफेक्ट. तर याच्यामध्ये 95चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, द मुवमेंट ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर्स फ्रॉम ओल्ड लोअर लेवल टू न्यू हायर लेवल. ठीक आहे, नेक्स्ट आहे 96 नंबरचा क्वेश्चन. 96 नंबरचा क्वेश्चन, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ डिस्क्रिशन अँड ऑटोमेशन इन टू द हायब्रिड फॉर्म ऑफ फिस्कल पॉलिसी इज कॉल्ड फॉर्म्युला फ्लेक्झिबिलिटी. ठीक आहे, सूत्रात्मक लवचिकता. 97 नंबरचा क्वेश्चन, द झिरो बेस बजेटिंग वॉज फर्स्ट अडॉप्टेड इन USA मध्ये झिरो बेस बजेट घेतलेला आहे. 98 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज लाईकली टू बी द मोस्ट इन्फ्लेशनरी इन इट्स इफेक्ट. या ऑप्शन्सपैकी कोणतं कुठल्या घटकाचे पर्यावसन महागाईत अधिक प्रमाणावर भर देते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्रिंटिंग न्यू करन्सी टू एनहान्स डिफिसिट. ठीक आहे, त्याच्यानंतर 99 नंबरचा क्वेश्चन आहे, दॅट इज सेकंड लास्ट क्वेश्चन, द आयडिया ऑफ डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन इन इंडिया वॉज पॉप्युलराइज बाय. लोकशाहीचं विकेंद्रीकरण याचा प्रचार भारतामध्ये कोणी केला, तर BR मेहता. ठीक आहे, बळवंतराय मेहता या कमिटीने 1957 मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे 100 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग टॅक्सेस इज मोस्ट लाईकली टू बी रिग्रेसिव्ह. पुढीलपैकी कोणता कर हा प्रतिगामी कर म्हणून ओळखला जातो. तर ऑब्व्हियसली द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, 80 to 90% ही जी आन्सर की आहे ती एकदम करेक्ट आहेत. 1 ते 2 क्वेश्चन्स असे असतील की ज्याचे आन्सर्स मे बी चेंज असू शकतात अकॉर्डिंग टू द सेट भवन. ठीक आहे, आपल्या सेट भवननुसार त्यांच्या आन्सर कीनुसार हे 2 आन्सर जे असतील ते मे बी चेंज असू शकतील, पण 90% ती ही आन्सर की जी आहे ती पूर्ण करेक्ट आहे. सो या आन्सर कीनुसार एका तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला किती मार्क्स येतील पेपर 2 मध्ये.
तसंच पेपर 1चे देखील आन्सर की अवेलेबल आहेत, त्यातून तुम्ही पेपर 1चा अंदाज घेऊन एक फायनली किती मार्क्स तुमचे पोचत आहेत किंवा किती मार्क्स तुम्हाला मिळत आहेत याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कट ऑफच्या आत येत आहे की नाही. कट ऑफबद्दल देखील आपण एखादा व्हिडिओ बनवणार आहोत, तो त्यावरती तुम्ही बघून शकता. ठीक आहे, थँक्यू.